लातूर शहरातून एक मोठी गुन्हेगारी कारवाई समोर आली आहे। मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून 70,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेला गांधी चौक पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली असून न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडलेल्या दागिने चोरीच्या घटनेचा गांधी चौक पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे। या प्रकरणी स्वाती आनंद धुळे, राहणार बस्तापुरे नगर, लातूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 जून रोजी रात्री आपल्या आईला बसमध्ये सोडण्यासाठी त्या मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या होत्या। त्यावेळी आईने 4 ग्रॅम सोन्याचे झुमके आणि 6 ग्रॅम वजनाचे 2 मणी असलेले मंगळसूत्र असे एकूण 10 ग्रॅम वजनाचे सुमारे 70,000 रुपये किमतीचे दागिने त्यांच्या पर्समध्ये ठेवण्यासाठी दिले होते। आईला बसमध्ये बसवून खाली उतरल्यानंतर पर्सची चैन उघडी असल्याचे लक्षात आले। तपासणी केली असता दागिन्यांची डबी चोरीला गेल्याचे समोर आले। परिसरात शोध घेऊनही दागिने न सापडल्याने गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी गुळ मार्केट, लातूर येथून अर्चना अजय भोसले, वय 26, राहणार गावठाण माही जळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर हिला ताब्यात घेतले। आरोपीकडून 6 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 4 ग्रॅम सोन्याचे झुमके आणि एक कात्री असा एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पद्माकर सुरवसे करीत असून पोलीस निरीक्षक रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे।